कोंढी येथे पंख्याला गळफास घेऊन विवाहितेची आत्महत्या। उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंढी येथे अज्ञात कारणावरून 29 वर्षीय विवाहितेने राहत्या घरी छताच्या पंख्याला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली। रविवारी सकाळी 9च्या सुमारास ही घटना उघडकीस आली। संगीता अरविंद घोडके, वय वर्ष 29, राहता कृष्णा हाइट्स, कोंढी असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे। यातील मयत विवाहितेचे पती एका कंपनीत ड्रायव्हर म्हणून काम करतात। पती कामानिमित्त 4 दिवसापासून वाहन घेऊन परगावी गेले होते। या दरम्यान तिने घरात एकटी असताना घरातील छताच्या पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास लावून घेतला। दरम्यान तिचे पती रविवारी सकाळी 9च्या सुमारास घरी परतले असता खोलीचे दार आतून बंद असल्याचे त्यांच्या लक्षात आले। आवाज देऊनही प्रत्युत्तर आले नाही। त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता बायकोने गळफास घेतला असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। त्यांच्या आरडाओरड्याने आजूबाजूचे लोक जमा झाले। सोलापूर तालुका पोलिसांना खबर देण्यात आली। पोलीस नाईक AR साळुंके यांनी घटनास्थळी पोहोचून तिचा मृतदेह येथील शासकीय रुग्णालयात दाखल केला। डॉक्टरांनी तपासून मृत्यू घोषित केले।